तुझी स्प्लेंडर आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये अशी खराबी आली आहे बघा. तुम्ही चावी करून टाकू चालू तर इथे काहीचा प्रॉब्लेम सांगता येत नाही. आता हे डायरेक्ट चालू होऊन गेले. तर काटा बघा तुम्ही, काटा म्हणजे इथं पाहिजे तो इथं आला डायरेक्ट. काय इथं पाहिजे झिरोवरती तर तो डायरेक्ट इथं आहे. असा होऊन इकडं फिरतो. मीटर चालतं पण असा होऊन इकडं फिरतो. आणि याच्यात पेट्रोल तर लई आहे. हे बघा आता आवाज आहे तुम्ही, म्हणजे बॅटरीचा प्रॉब्लेम आहे का इंजिनचा प्रॉब्लेम आहे कसला स्टार्टरचा प्रॉब्लेम तेच कळत नाही. गाडी चालू. तर गाडी मग अशी घुरू 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 करीत होती. आता एकदम ओके कंडिशनमध्ये चालू झाली ती. एकदा रेस करून बघू तिला परत. आता कसलं काही येत नाही पण पेट्रोल बी बरंचसं आहे तिच्यामध्ये. आता ते तुम्हाला दाखवून देतो या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पेट्रोल दाखवून देतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही गाडी कशी करते. दिसतंय का नाही काय माहिती. डायरेक्ट पेट्रोल टाकीच्यावरती येतोय. खांग खुळून आवाज येतोय. ते पेट्रोल दिसतंय मला इथून. तर व्हिडिओमध्ये दिसतं ते बघा हलतंय. हे पेट्रोल तिच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 लिटर पेट्रोल आहे. 3च्या दरम्यान पेट्रोल तिच्यामध्ये. याचा काटा सुवटवर उचला म्हणजे आत्ता घेतलेली गाडी आहे. तिला झाला आहे फक्त महिना आणि गाडी कंडिशन एकदम ओके, पूर्ण ओके. फक्त तिचं काय होतं आहे, हे मीटर जे आहे तो काटा जो आहे तो पूर्ण राऊंड घेऊन इथं येतो आणि इथंच अटकून असा हालत असतो जागेवरती. आणि इथं पाहिजे काटा तर तो फिरून इथं येतो. रिवर्स घेतली का तर रिवर्स जातो. आता गाडी न्यूटन आहे, तुम्हाला रिवर्स पण घेऊन जाईल. काटा लगेच रिवर्स आला. बघा पुढं घेतला का पुढं लगेच काटा लगेच भिंगतोय. म्हणजे आता नेमकं कोणाला दोष द्यावा, शोरूमवाल्याला दोष द्यावा, गाडी बनवण्याला दोष द्यावा. तर शोरूमवाल्याला तर नाही येऊ शकत कारण ती थोडी अशी गाडी बनवतात. तिथे कंपनी कोण चालली. गाडीचा चीसी नंबर बघू शकता. गाडीची चीसी नंबर बघू शकता. ओके. गाडीला काहीच म्हणजे अजून मी दरवेळेस मॉडिफाय करीत असतो, अजून काहीच केलेलं नाही. फक्त एवढी बॅग टाकली, बाकी पूर्ण ओके. अजून घेतलं तसं चावी नंबर सोबत नाही इथं मिटला आहे. 1132 चावी नंबर आहे आणि इंडिकेटरवरचे डॅश पण नाही मिटलेले. आणि मशीनवरती बरंच काय काय डॅश आहे ते सुगट नाही मिटलेले. गाडीला क्रॅश सुगट नाही आहे, एकदम कोरीक काट आहे. तरी पण गाडी म्हणजे असा फॉल्ट देते. त्या गाडी चालू होती का बघू आपण. लागली परत तशीच व्हायला. आता तर डायरेक्टच गुंग वाजते बघा. आवाज बघा, बघा. आता शोरूमवाल्याला मी तक्रार केली होती गाडीबद्दल. गाडी अशी अशी करते. ते म्हटले काही नाही बॅटरी बदलून देऊ. आता सर्व्हिसिंगच्या टायमाला त्यांनी सर्व्हिसिंग केली आहे बघा. आता सर्व्हिसिंग ऑइल लीक आहे त्याचं काही ते लीकच असतं का टायमाला. सर्व्हिसिंग केली अशी थर्ड क्लास केली सर्व्हिसिंग. हा जो ब्रेक आहे ना हा पूर्ण टाईट केलेला होता. म्हणजे मी जर बघितलं नसतं ना, मला सवय दोन्ही ब्रेक अटॅच करायची म्हणजे दाबायची. त्या टायमाला डायरेक्टच इथं सुगट ऑइल लीक होऊ राहिले. इकडून ऑइल होऊन इथं येते तर कुठेतरी ऑइल लीक होते. त्याला आपण किकवरती चालू करू. झाली चालू, बंद केली. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू काही गाडी कशी वर्क करते आणि काय तिचा जो आवाज आहे गुर 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 आवाज करीत असते ती. आता मी उगाच माळ्यामध्ये आलो आहे म्हणून मला ते आवाज म्हणजे वाटला ती गाडी अशी बंद चालू व्हायला लागली. म्हणून म्हटलं चला बघू काय झालं आहे. कसं आहे नंतर शोरूमवाले म्हणते तुम्ही आम्हाला सांगितलं नाही असं तसं. तर शोरूमवाल्याला माझं एकच म्हणणं आहे, गाडी एकदम चेक करून देत जावं. आता आम्ही कशी दिवाळीच्या स्प्रेडमध्ये घेतली त्यामुळे शोरूमवाल्याला काही म्हणू शकत नाही. आपल्या पसंतीची गाडी घेतली त्यांनी काय तिथली गाडी काढली ती. पण आपण म्हटलं आपण गोडाऊनमधून आणणार. गोडाऊनमधून आणली साली अशी निघली.
तिचे प्रॉब्लेम येऊ राहिलेत. माझी गाडी अजून वर्क नाही झाली इतकी. फक्त 26 किलोमीटर 2673 झाले आणि 6 पॉईंट एवढंच किलोमीटर झाले. ते आता काय सांगावं. गाडी पहिलीच गाडी खराब निघलेली आहे. आपण शोरूमवाल्याला तक्रार पण करू आणि त्यांना मी चेसी नंबर परत एकदा दाखवून देतो. हे बघा तुम्ही चेसी नंबर तुमच्या गाडीची काय कंडिशन आहे मी परत एकदा दाखवतो पुढच्या व्हिडिओत. आता गाडी एकदा उभी राहून द्या आणि जर गार होऊन द्या. बघू पुढच्या याच्यामध्ये.